हॅलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनल. आज आपण ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कांदिवली, मुंबई, लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी या कॉलेजची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये जे काही आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ती कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. ओके, तर बघा कॉलेजचं कॅम्पस काही अशा प्रकारचं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर कॉलेजची थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन घेऊया. हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे 2001 मध्ये आणि इन्स्टिट्यूट टाईप आहे प्रायव्हेट ट्रस्ट अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलेटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी. ओके, आणि लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रँचेस अँड इट्स सँक्शन इंटेक इथे दिलेलं आहे. बघा इथे टोटल 11 टाईप्स ऑफ ब्रँचेस आहे. बघा जसं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याचं सँक्शन इंटेक आहे 120. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, एक मिनिट, हां, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग याचा सँक्शन इंटेक आहे 240. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स याचा आहे 240 सँक्शन इंटेक. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा 240, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 240 आणि अदर ब्रँचेस तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा फी स्ट्रक्चर 2025-26चा. बघा इथे तुम्हाला जी फीज आहे ती ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी यांना मिळून तुम्हाला फीज लागणार आहे 1,54,500. ओके, बाकी तुम्ही चेक करू शकता. यानंतर बघा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ होता लास्ट इयरचा कॅपराउंड 1चा तो इथे दिलेला आहे. कॅटेगरी वाईज बघा जी ओपनसाठी जो क्लोजिंग पर्सेंटाईल होता तो होता 91.07 आणि त्याची रँक होती 30,370. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे हा. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा बघूया कट ऑफ कॅपराउंड 1चा. कॅटेगरी वाईज जी ओपनसाठी होता 96.97 क्लोजिंग पर्सेंटाईल होता आणि त्यांची रँक होती 10,514. एल ओपनसाठी होता 96.78 आणि मायनॉरिटीसाठी तुम्ही ते बघू शकता 94.82. हा होता कम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रँचचा कट ऑफ. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ बघा कॅटेगरी वाईज जी ओपनसाठी होता 96.31 आणि त्यांचा जो रँक होता तो 12,930. ओके, आणि एल ओपनसाठी होता 95.64 आणि त्यांचा रँक होता 15,055. हा होता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचचा कट ऑफ. त्यानंतर मेकॅनिकल अँड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याचा कट ऑफ बघा तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज पॉज करून. त्यानंतर हा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. याचा क्लोजिंग पर्सेंटाईल होता 94.62 पर्सेंटाईल आणि रँक होती 18,621. बघा मायनॉरिटीसाठी आहे 86.23 क्लोजिंग पर्सेंटाईल. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रँचची गोष्ट करत आहोत आपण. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ इथे दिलेला आहे, तुम्ही पॉज करून चेक करू शकता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्सचा दिलेला आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ. बघा जी ओपनसाठी क्लोजिंग कट ऑफ आहे, क्लोजिंग पर्सेंटेज आहे 95.05 आणि रँक आहे 17,185 आणि एल ओपनचा क्लोजिंग पर्सेंटाईल आहे 94.62 आणि रँक आहे 18,654. ओके, आणि मायनॉरिटीसाठी इथे दिलेला आहे क्लोजिंग पर्सेंटाईल 86.38. त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा आहे हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा, तुम्ही पॉज करून चेक करू शकता. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा आहे हा. त्यानंतर लास्ट इयर सीट मॅट्रिक्स बघूया कॅपराउंड 1. ही आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंगबद्दल सीट मॅट्रिक्स. तर बघा इथे जो सँक्शन इंटेक होता तो होता 120 आणि कॅप राऊंड थ्रू सीट्स होत्या 96 आणि कॅपराउंड थ्रू सीट्स डिवाइड केलेले आहेत थ्री थिंग्समध्ये. बघा एम एस सीट्स होत्या 30, मायनॉरिटी सीट्स 61 आणि ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू होत्या 5 सीट्स आणि इन्स्टिट्यूट सीट्स होत्या 24 आणि ऑर्फन सीट्स इथे आपल्याला 0 दिसत आहे. आणि कॅटेगरी वाईज आपण बघून घेऊया एकदा. तर बघा ओपन कॅटेगरीसाठी जे आहे जनरलसाठी 21 सीट्स होत्या, लेडीजसाठी 9 सीट्स आणि SCमध्ये जनरलमध्ये 0, बाकी 0 दिलेलं आहे कारण की हे मायनॉरिटी कॉलेज आहे. आपण यादी पण बाकी मायनॉरिटी कॉलेजेस बघितलेले आहे. तर बघा इथे EWS सीट आहे 0 आणि TFWS साठी सीट्स आहे 6 आणि ब्रँच होती कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रँच. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅपराउंड 1. तर बघा सँक्शन इंटेक होता 240 आणि कॅपराउंड थ्रू सीट्स होत्या 192, MS सीट्स 59, मायनॉरिटी सीट्स 122, ऑल इंडिया JEE थ्रू होत्या 11 सीट्स आणि इन्स्टिट्यूट सीट्स 48.
ओके. तर बघा इथे कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी जनरलसाठी सीट्स होत्या 42, लेडीजसाठी 17 आणि अदर कॅटेगरीज 00 दिसत आहे आपल्याला आणि TFWS सीट्स होत्या 12. आता हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा. सँक्शन इंटेक होता 240, कॅपराउंड सीट्स थ्रू होत्या 192, MS सीट्स 59, मायनॉरिटी सीट्स 122, ऑल इंडिया थ्रू 11, इन्स्टिट्यूट सीट्स 48 आणि ओपन कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता पॉज करून. आणि TFWS साठी होत्या 12 सीट्स. त्यानंतर हा आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा, तुम्ही पॉज करून बघू शकता. कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल बघूया. लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅपराउंड 1, सँक्शन इंटेक आहे 240, कॅपराउंड सीट्स आहे कॅपराउंड थ्रू सीट्स आहे 192 आणि MS सीट्स इथे 59 दिसत आहे, मायनॉरिटी सीट्स 122, ऑल इंडिया JW थ्रू 11 सीट्स आणि इन्स्टिट्यूट सीट्स 48. ओके. आणि ऑर्फन सीट 0. बघा कॅटेगरी वाईज पण दिलेलं आहे इथे. ओपन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये 41 सीट्स अवेलेबल होत्या, लेडीजसाठी 18 सीट्स आणि अदर 0 आणि TFWS साठी इथे सीट्स होत्या 12. त्यानंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दल बघूया. लास्ट इयर सीट मॅट्रिक्स बघा. सँक्शन इंटेक होता 240, कॅपराउंड थ्रू सीट्स 192, MS सीट्स 59, मायनॉरिटी सीट्स 122, ऑल इंडिया 11 आणि इन्स्टिट्यूट सीट्स 48. ओके. आणि कॅटेगरी वाईज जनरल कॅटेगरी वाईज ओपनसाठी ओपनमध्ये जनरलसाठी 41 सीट्स होत्या, लेडीजसाठी 18 सीट्स होत्या. ओके. आणि TFWS साठी 12. हा आहे मेकॅनिकल अँड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा, तुम्ही पॉज करून बघू शकता याच्या सीट्स सँक्शन इंटेक. त्यानंतर हा आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. बघा याचा कॅपराउंड थ्रू 96 सीट्स होत्या. त्यानंतर हा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याचा कॅपराउंड थ्रू सीट्स आपल्याला दिसत आहे 48 आणि सँक्शन इंटेक आहे 60. ही ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्सची, सँक्शन इंटेक होता 60 आणि कॅपराउंड थ्रू सीट्स इथे आपल्याला दिसत आहे 48. तुम्ही पॉज करून डिटेलमध्ये बघू शकता सीट्स कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेली आहे कॅटेगरी वाईज. ओके. त्यानंतर ही आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रँच, सँक्शन इंटेक होता 180 आणि कॅपराउंड थ्रू सीट्स होत्या 144. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट बघूया आपण. इथे बघा ग्राफ दिलेला आहे आपल्याला 21-22चा. इथे बघा इथे जवळपास 87% स्टुडंटची प्लेसमेंट झालेली आहे 21-22 मध्ये. 22-23 मध्ये 90% स्टुडंट प्लेस झालेले आहे. बघा 23-24 मध्ये 80% स्टुडंट प्लेस झालेले आहे आणि 24-25 मध्ये 70 स्टुडंट प्लेस झालेले आहे जवळपास आणि 25-26 मध्ये 60 स्टुडंट प्लेस झालेले आहे. ओके. 60% स्टुडंट प्लेस झालेले आहे. ओके. त्यानंतर सॅलरी पॅकेज इन लॅक पर ॲनम. तर बघा 2021-22 मध्ये मॅक्झिमम सॅलरी बघूया इथे आपण. इथे होती 30 लाख पर ॲनम आणि 22-23 मध्ये इथे जवळपास आपण म्हणू शकतो बघा तुम्ही बघू शकता इथे 40 आणि 23-24 मध्ये जवळपास आपण म्हणू शकतो इथे 65 लाख पर ॲनम एवढा पॅकेज गेलेला आहे इथे 23-24 या इयरमध्ये आणि 24-25 मध्ये 40 लाख पर ॲनम मॅक्झिमम सॅलरी होती आणि 25-26 मध्ये म्हणू शकतो आपण इथे 22 लाख पर ॲनम म्हणू शकतो आपण मॅक्झिमम सॅलरी. ओके. त्यानंतर इथे बघा हा चार्ट दिलेला आहे आपल्याला स्टुडंट प्लेसमेंट 2025ची बॅचची. इथे बघा इथे ब्रँचेस दिलेले आहे, इथे स्टुडंट नेम्स दिलेले आहे आणि इथे कंपनीज दिलेले आहे ज्या कंपनीजमध्ये ते स्टुडंट्स प्लेस झालेले आहे आणि इथे सॅलरी दिलेली आहे. बघा पुष्कळशा स्टुडंटना 12 लाख पर ॲनम पर्यंत मिळालेला आहे. मग 4 लाख 5 लाख 9 लाख 10 लाख अशा प्रकारची त्यांना सॅलरी मिळालेली आहे. 25 बॅचची गोष्ट आहे ही तीच लिस्ट आहे. बघा इथे बघू शकता इथे 18 स्टुडंट आहे. त्यानंतर पुढचे स्टुडंट्स या लिस्टमध्ये दिलेले आहे. ओके. आणि ही आहे स्टुडंट प्लेसमेंट बॅच 2024ची. ओके. ब्रँचेस दिलेले आहे, स्टुडंट्स नेम्स दिलेले आहे आणि इथे हे एम्प्लॉयर नेम दिलेले आहे आणि त्यांची सॅलरी दिलेली आहे. बघा हायेस्ट सॅलरी इथे 12 लाख पर्यंत दिसत आहे.
ओके. तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.